वणी विधानसभा जे सर्वात मोठी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वणी विधानसभेत कोणाचा जोर वाढणार आहे त्याचेच काही मतं जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत झरी तालुक्याचे रोईकोट या गावात। काय आहे त्या गावातील नागरिकांची भावना आपण त्या गावातील नागरिकांकडूनच जाणून घेणार आहोत। दादा काय सांगा ना, आमदार आपल्याला कसा असावा? आमदार आपल्याला खाडीसारखा असावा। आपल्याला म्हणजे आता देरकर साहेब उभे आहे, म्हणजे मठाची जागा विकून खाते। आताच जर विकून खात असेल तर पुढे जाऊन का करणार? आणि कमळ तर आता 10 वर्षापासून आपण बघत असावं, खूप विकास केला म्हणून खूप गाजवत आहे, पण काही कुठंही विकास नाही आहे। फक्त वणीपुरता काही काँक्रीट रोड केले, बस बाकी काहीच नाही। आपल्या गावात विकास अजूनही केला नाही, काहीच विकास नाही, शून्यामध्ये आहे। काय दादा काय सांगा, आमदार कसा असावा? आम्हाला खाडे खाडे काका असा गद्दार जमीन देवस्थानाची विकून असा नाही पाहिजे आपल्याला। आमदार म्हणताय की आम्ही विकास केला, खूप मोठा नाही, विकास काही केला, केलं नाही. 2000 कोटीचा विकास नाही केला नाही काही म्हणताय केलं नाही, काही केलं नाही, आम्ही. काय केलं नाही। आमदार आता कोणाला पाहिजे आपल्याला? आम्हाला खाडी पाहिजे, खाडे खाडे साहेब पाहिजे, खाडे। काका काय सांगा? आम्हाला तडफदार खाडीच पाहिजे। असा आमदार असावा की जनतेच्या कामाशी धावला पाहिजे, जनतेला काहीतरी मदत केली पाहिजे। आमदार साहेब असे असावे का सर्व गोरगरिबांना घेऊन चालले पाहिजे, मजुरांना घेऊन चालले पाहिजे। मजूरदार बेरोजगार होऊन इथे सर्व आपापल्या स्फोटाशी पाहता का सर्वांनी विचार करून सर्व जनतेचा, कास्तकाराला मालभाव नाही असा तडफदार आमदार पाहिजे की आपण मजुराला याला त्याला घेऊन चालले तर किती म्हटलं तर निवडणुकीत उभे राहिल्यानंतर जनतेच्या अंतकरणातून वाटते का ह्या आमदारला बा आपण निवडून द्यावं। असा आमदार म्हणजे आम्हाला खाडेभाऊच वाटते। खाडेभाऊ असा निवडून यायला पाहिजे, जनतेचे कामं करते, तो धावपळीचा माणूस आहे आणि तो नक्कीच जनतेचे काम करते असा आम्हाला विश्वास वाटते त्याच्यावर। आमदार म्हणते आपण युवक आहात, मात्र आमदार म्हणते की आम्ही युवकांना रोजगाराचं प्राधान्य दिले, रोजगार दिले आहे। आपल्या गावात रोजगार आले आहे की नाही? नाही ना, काहीच नाही। रिलायन्समध्ये इथे तिथे पोरं जाते, ते कॉन्ट्रॅक्टदारच खाऊन टाकते। कितीदा आम्ही हे केलं, खाडेभाऊ आले, खाडेभाऊनं समस्या आमची मिटवून दिली कितीतरीदा। त्यांचे पैसे कितीतरी लोकांचे पचले होते रिलायन्समधले, मला नाव बिन माहीत आहे का। तर ते येडशीचे पोरं आले होते, विपुल खडसे, आणि ते असे त्याचे 4-5 मित्र होते। ते ठेकेदाराने म्हणे बुडवून टाकलं। मी म्हटलं ठीक आहे, माझा ओळखीचा आहे एक माणूस, मी त्याला फोन करतो। मी खाडेसाहेबाला फोन केला, गुगुल भाऊला पण केला। गुगुल भाऊ म्हणे मी सांगतो, आम्ही दोघं येतो, तर यांनी ह्या समस्या मिटवून दिली। असे तडफदार माणसं आहे। नक्कीच बघू शकता स्थानिक आमदारावर कशा पद्धतीने गावातील नागरिकांचा रोष आहे। मात्र नवीन तडफदार आमदार म्हणजेच संजय खाडे हे आमदार असावे अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मनोज नवले, विदर्भ माझा, रुईकोट, झरी।